नमस्कार, मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. उद्धरेत आत्मना आत्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. मनुष्याने योगारूढावस्था प्राप्त करण्यासाठी, त्याला उत्साहित करण्यासाठी आणि त्याच्या कर्तव्याचे निरूपण करताना परमेश्वर म्हणतात आत्मनः, आपणच संसार सागरातून आत्मानं, आपला, उद्धरेत, उद्धार करावा आणि आत्मानं, आपणाला, न अवसादयेत, अधोगतीला नेऊ नये. ही कारण हा मनुष्यच आत्मा एव, आपण स्वतःच, आत्मनः, आपला, बंधू, मित्र आहे. तसेच आत्मा एव, आपण स्वतःच, आत्मनः, आपला, रिपुः, शत्रू आहे. परमेश्वर म्हणतात स्वतःच स्वतःच्या संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे. पण हे वैश्विक सत्य आहे की आपणच स्वतःचा उद्धार करू शकतो आणि अधोगतीसुद्धा स्वतःच टाळू शकतो. बंधुरात्मनस्तस्य येनात्मैवात्मनः जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. स्वतःच स्वतःचा मित्र आणि स्वतःच स्वतःचा शत्रू होय. या पूर्वी सांगितलेल्या रहस्याचे प्रतिपादन करताना परमेश्वर म्हणतात की येन, ज्या, आत्मनः, जीवात्म्याचे द्वारा, आत्मा, मन आणि इंद्रिय यांचे सहित शरीर, जितः, जिंकले गेले आहे, तस्य आत्मनः, त्या जीवात्म्याला, तर तो आत्मा एव, आपण स्वतःच, बंधू, मित्र किंवा हितकर्ता आहे. तू आणि अनात्मनः, ज्याने मन, इंद्रिय यासह शरीर जिंकलेले नाही, त्याच्यासाठी तो आत्मा एव, आपण स्वतःच, शत्रुवत, शत्रू समान, शत्रुत्वे वर्तेत, शत्रुतेचा व्यवहार करतो. जसा एखादा कीटक आपल्याच कोशात अडकून मरून जातो, त्याप्रमाणे परमेश्वर म्हणतात ज्या जीवात्म्याने मन इंद्रियासह शरीर जिंकले आहे त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे आणि ज्याने मन इंद्रियांसह शरीर जिंकले नाही त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. शरीर, मन आणि इंद्रिय यांना जिंकण्याचं फळ इथे सांगतात. ते म्हणतात हे अर्जुना, शीतोष्ण सुखदुःखेषु, शीत उष्ण, सुख दुःख इत्यादी द्वंद्वांमध्ये, तथा तसेच मानापमानयोः, मान आणि अपमान यामध्ये, प्रशांतस्त, ज्याच्या अंतःकरणाच्या वृत्ती चांगल्या प्रकारे शांत असतात, जितात्मनः, मन, बुद्धी, शरीर, इंद्रिय ही ज्याच्या ताब्यात असतात, अशा पुरुषाच्या ज्ञानामध्ये परमात्मा, सच्चिदानंद परमात्मा समाहितः, योग्य प्रकारे स्थित असतो. म्हणजे त्याच्या ज्ञानामध्ये परमेश्वराशिवाय अन्य काही असतच नाही. परमेश्वर म्हणतात थंड, उष्ण, सुख दुःख इत्यादी तसेच मान अपमान अशा द्वंद्वांमध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते, अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंद घन परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो. म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नसते. अंती, त्याला शेवटी शांती मिळते. ज्ञानविज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचनः. परमात्मा लाभलेल्या पुरुषांची लक्षणं आणि त्यांचं महत्त्व वर्णन करताना परमेश्वर म्हणतात ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, ज्याचं अंतःकरण ज्ञान आणि विज्ञान यांनी तृप्त झाले आहे,
कूटस्थ, कूटस्थ म्हणजे ऐरण, ज्याची स्थिती विकाररहित आहे. विजितेंद्रिय, ज्याने चांगल्या प्रकारे इंद्रियांना जिंकले आहे, उदाहरणार्थ मारुती. समलोष्टाश्म कांचन, ज्याच्या बाबतीत माती दगड सोनं हे समान आहे असा. सहा, तो. योगी, युक्त, युक्त म्हणजे भगवंतापर्यंत पोचलेला आहे. इति उच्चते, असे म्हटले जाते. म्हणजेच ज्याचे अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिय पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला माती दगड आणि सोनं समान आहे, तो योगी. युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे असे म्हटले जाते. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. आत्मनः आत्मानं उद्धरेत, आत्मानं न अवसादयेत. हिम आत्मा एव आत्मनः बंधू, आत्मा एव आत्मनः रिपुः. One should emancipate oneself with the help of Atma by knowing the true nature of oneself and not debase oneself. Verily, Atman is one's friend as well as enemy. That is, realizing true nature of self is becoming one's friend, not attempting to realize it is becoming one's enemy. येन आत्मा एव आत्मना जितः तस्य आत्मनः आत्मा बन्धुः तु अनात्मनः आत्मा एव शत्रुत्वे वर्तेत. One who has conquered oneself is one's own friend. One who is imprisoned by one's senses and body is one's enemy. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः परं समाहितः. The person who has controlled his mind is tranquil in the presence of opposites such as hot and cold, pleasure and pain, honor and dishonor, is the embodiment of Supreme Atma. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थः विजितेन्द्रियः समलोष्टाश्म कांचनः योगी युक्तः उच्यते. The yogi who is satisfied in his heart with knowledge and its realization and looks upon a clod of earth, stone or gold with equality is called united with Atman. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधू, आत्मैव रिपुः आत्मनः. अर्जुनाचा प्रश्न ऐकून हसून श्रीकृष्ण म्हणतात, हे काय विलक्षण बोलणं आहे. पार्था, जिथे अद्वैतच झालं आहे तिथे कोण कोणाला काय देणार. अविद्येनी भ्रांतीच्या शय्येवर जो जीव देहधारी झोपतो तेव्हा त्या झोपेमध्ये तो जन्म मरणाचं दुष्ट स्वप्न भोगत राहतो. पण जेव्हा ज्ञान जागृत होतं तेव्हा अकस्मात ते स्वप्न लोप पावतं आणि मग जी सत्य अनुभूती नित्य अस्तित्वाची त्याला होते ती आपोआप स्वभावताच होते आणि मिथ्या जो देह अभिमान असतो, अहंकार असतो, तो नाहीसा होतो. हे तू लक्षात ठेव. जीव केवळ अविद्येने स्वतःचा स्वतः घात करून घेतो, पण जेव्हा त्याला ज्ञानाची जागृती येते तेव्हा तोच आपला मित्र बनतो. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत्वात्मैव शत्रुवत्. पार्था, खऱ्या स्वरूपाचा विचार करून आपला अहंकार सोडला पाहिजे, तरच आपले आपण कल्याण करून घेऊ शकतो. पण देहालाच रम्य सुंदर गोड मानून तिथेच जो एकरूप होतो तो जणू काही कीटक आणि कोशाच्या तऱ्हेने त्याप्रमाणे आपलाच वैरी होतो. जेव्हा एखादा करंटा असतो त्याला प्राप्ती व्हायच्या वेळेला अंधत्वाचे डोळे लागतात आणि म्हणून तो आपले डोळे मिटून घेतो आणि त्यामुळे त्याला ती वस्तूचा लाभ होत नाही. किंवा भ्रम होऊन जो म्हणतो मीच हरवलो आहे,
खरं तर ते वेड नसतं, पण ते दृढ धरून ठेवतो आणि स्वतःच मूढ होतो. आणि खरं तर त्याची तो पूर्वीचा आहे तसाच आहे, पण ती त्याची बुद्धी जणू काही तो स्वप्नामध्ये सुद्धा तो आहे तसाच आहे, पण त्याची बुद्धी मात्र म्हणते की मी मूढ झालो आहे. स्वप्नामध्ये तू सांग की स्वप्नामध्ये श्वास अडकून कोणी मरेल का? जसा टांगलेल्या नळीला धरून पोपट घट्ट बसतो, उडता येणार नाही अशी शंका बाळगतो, स्वतःच्याच वजनाने ती नळी फिरते हे न जाणून ह्या भ्रमामुळे स्वतःची मान पिळत राहतो, हृदय आवळतो, नळी चवड्यात घट्ट धरतो. त्यामुळे सुटायची वाटसुद्धा त्याला मिळत नाही आणि अशा खोड्यामध्ये तो आणखीन आपले चवडे गुंतवतो, घट्ट धरतो. मग त्याला अर्धा तोडला तरी त्या नळीला तो सोडत नाही. असा जो कारणाशिवाय त्याच्यामध्ये गुंतला आहे, त्याला कोणी काय बांधलं आहे का? म्हणून जेव्हा तुम्ही तुमचे संकल्प वाढवता तेव्हा तुम्हीच तुमचे वैरी होता. आणि देव म्हणाला की जो आत्मज्ञानी असतो तो देहाला मिथ्या मानतो आणि कुठच्याही संकल्पामध्ये अडकत नाही. कोश कीटक म्हणजे कोशा किडा जो असतो तो आपल्याभोवतीच कोश विणून स्वतःलाच त्याच्यात कोंडून घेतो. तसाच जो भ्रमामध्ये असतो, मूढ असतो, तो स्वतःच्याच कल्पनेनी विकल्पामध्ये स्वतःच्या देहाला बांधून घेतो आणि स्वतःचाच वैरी ठरतो. पोपट नलिका न्याय किंवा शुक नलिका न्याय. लहान आडव्या काठीत एक पोकळ नळी भरून ठेवली तर ती नळी त्या काठीभोवती गरगर फिरू शकेल. अशा नळीवर जेव्हा पोपट बसला तर पोपटाच्या वजनाने ती नळी आतल्या काठीभोवती फिरायला लागते. आपण पडू या भीतीने पोपट ती नळी आपल्या पायांच्या नखाने अधिकाधिक घट्ट पकडतो आणि ती नळी स्थिर होईल आणि मग आपण उडून जाऊ या कल्पनेने अनेक प्रकारे हालचाल करत राहतो. नळी अधिकच फिरू लागते आणि त्या हालचालीने ती नळी अधिकच फिरू लागते आणि पोपट आपल्या पायांची पकड अधिकच घट्ट करतो. अशा तऱ्हेने पूर्ण मोकळा स्वतंत्र असूनही तो आपल्या कल्पनेनेच तो सतत बांधल्यासारखा राहतो आणि बंधनाचं दुःख भोगत राहतो. यालाच शुकनलिका न्याय असं म्हणतात. जीवात्मा ही अशाच पद्धतीने प्रकृतीच्या बंधनात राहतो. वस्तुतः तो मुक्त असतो, पण तशी त्याला जाणीव नसल्यामुळे मुक्ततेसाठी त्याने केलेला प्रयत्न हा त्याला अधिकच बंधनकारक होत राहतो. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. पार्था, ज्याची मनोबुद्धी स्वाधीन झालेली असते त्याच्या सगळ्या वासना नाहीशा झालेल्या असतात, म्हणून त्याच्यापासून परमात्मा कुठे दूर नसतोच. जसं सोन्यातलं हीन भाग काढून टाकल्यावर उत्तम सुवर्णच उरतं, तसंच जेव्हा संकल्प लोपतात तेव्हा जीव स्वभावतःच ब्रह्मरूपच आहे. एखाद्या घटाचा आकार नाहीसा झाला तर त्यातल्या आकाशाला महाआकाशाशी मिळायला काही दुसऱ्या ठिकाणी जावं लागत नाही. तसंच ज्याची मी देह ही अहंता, हा अहंकार समूळ नष्ट झाला आहे, तो आधीच परब्रह्मरूप आहे आणि तो सगळीकडे भरलेला असतो. जसा सूर्य जिथे जिथे जातो तसतसं विश्व तेजोमय होत जातं, तसंच हा असा ज्ञानी जे जे त्याला मिळतं ते सगळं आत्मरूप होऊन जातं. मग त्याला शीत किंवा उष्ण, मान अपमान, सुख दुःख याचा काहीच फरक उरत नाही. जसं मेघापासून पावसाच्या धारा समुद्रात पडल्या तरी त्याला खूपच नाहीत, तसंच आत्मरूप झालेल्या योग्याला शुभ अशुभ ह्याच्यामध्ये काहीच फरक वाटत नाही. सगळा सांसारिक भावच त्याच्यासाठी मिथ्या झालेला असतो. मग
जेव्हा तो ज्ञानच जणू काही तो स्वतःच ज्ञान होऊन जातो. त्यामुळे अद्वैत, व्यापक किंवा एकदशी अशी चर्चाच आपोआप थांबते. ज्यांनी इंद्रिय जिंकली आहेत त्याचं जर मूल्यमापन करायला गेलं तर तो परब्रह्मतुल्यच आहे, जरी देहधारी असला तरीही. स्वभावेच त्यांनी आपली इंद्रिय जिंकलेली असतात आणि त्यामुळे त्याला मेरू पर्वता एवढा विशाल सुवर्णाचा डोंगर आणि मातीचं छोटंसं ढेकूळ ही सुद्धा त्याच्या दृष्टीने सारखीच असतात. पृथ्वीचं मोलसुद्धा अगदी थोडं वाटेल असं रत्न, बहुमोल रत्न त्याला मिळालं तरीसुद्धा तो एखाद्या दगडासमानच मानतो, इतका तो निरीच्छ असतो. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. 6व्या अध्यायातला 5वा श्लोक हा आपल्याला परिचितच आहे आणि तो वैश्विक सत्य सांगणारा आहे. आपण ज्ञान घ्यावं, त्याप्रमाणे असक्तपणे निष्काम कर्म करावी आणि त्यानुसार स्वतःचा उद्धार करून घ्यावा. किंवा अज्ञानाने कर्मफळाकडे लक्ष ठेवून कर्म टाळून स्वतःचा अधःपात करून घ्यावा. हे दोन्हीही आपल्याच हातात आहे, कारण आपणच आपले मित्र किंवा शत्रू असतो. दोन्हीला कारण आपण स्वतःच असतो, म्हणजेच आपला उद्धार किंवा अधःपात दोन्हीला जबाबदारही आपणच असतो. जो कोणत्याही द्वंद्वामध्ये विचलित होत नाही, ढळत नाही, सतत परमात्म्यातच ज्याचं चित्त स्थिरपणे स्थित झालं आहे आणि ज्याचा सर्वत्र समभाव आहे, असा योगी हा परमेश्वराप्रत पोचलेला आहे असं समज, असं परमेश्वर सांगतात. या श्लोकांमध्ये आत्मोद्धाराची प्रेरणा देत तो होण्यासाठी, असा उद्धार करून घेण्यासाठी आपल्याला मन, बुद्धी, शरीर, इंद्रिय यावर ताबा ठेवण्यास परमेश्वर सुचवताना आपल्याला या श्लोकांमध्ये दिसतात. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.